मिरज शहर पोलिसांनी एक गावठी पिस्तल, 2 जिवंत काडतुसे व एक इनोव्हा वाहनासह 10,42,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। दस्तगीर शौकत बावा वर्ष 37 राहणार इसापूर गल्ली मिरज, अझल मोहम्मद मदार सय्यद वही वर्ष 32 राहणार इसापूर गल्ली मिरज अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत। मिरज शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर अंतर्गत रात्री गस्त घालत असताना दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजता शहरातील महात्मा गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी सुरू असताना एक इनोव्हा संशयित वाहन जात असताना या पथकाने तपासणी केल्यास सदर वाहनात एक गावठी बनावटीचे पिस्तल, 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळून आला। सदर दस्तगीर शौकत बावा याला यापूर्वी शहरातील इसापूर गल्ली या ठिकाणी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाने केली आहे। मी किरण वसंतराव चौगुले, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 16 आणि 17/12/2025 ची नाईट होती। त्या दरम्यान API गादेकर रात्री माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री घुगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आपले SDPO श्री प्रणील गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री 2 वाजता आयोजित करण्यात आली होती। त्या दरम्यान एक संशयित वाहन API गादेकर व तसे DB टीमला संशयितरित्या उभे असताना सापडले। त्यामध्ये रेकॉर्डवरचे 2 आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली। त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल, 2 राऊंड असे मिळालेले आहेत। ही कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी, 2 पिस्टल आणि 2 राऊंड असे जप्त करून पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 325 शस्त्र अधिनियम व BNS 3.5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे। रिव्हॉल्वर यापूर्वी पण म्हणजे संघटित यापूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत, त्याच्याबाबत काय तपास चालू आहे? या आरोपी एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे। वेपन हवेत एक फायर केला होता, त्याबाबत त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते। त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे। आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील 2014 साली 302 IPC खाली गुन्हा दाखल होता।